मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, बसवेश्वरांची समिती वचन संघ अभ्यास करणार आणि अभ्यासक्रमात समावेश केला या मागणी केली। याबद्दल लिंगायत समाजाच्या वतीनं आणि सरांच्या साक्षीने मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय। एकच छंद, एकच छंद आणि यानंतर महाराष्ट्राची मुलुक मैदान तो बहुजनांचा सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर, नरवीर राजे उमाजी नाईक, बहिर्जी नाईक, अण्णाभाऊ साठे आणि ज्या महामानवामुळे मी आज तुमच्या समोर बोलायला उभा आहे ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। कवठेमंकाळ ही पुण्यभूमी आहे, कारण कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्यातील करोडो लोकांचं आराध्य दैवत श्री बिरोबा हे आरेवाडीमध्ये आहेत। महाकाल आणि महाकाली, बिरोबा हे महाकालाचं रूप आहे आणि महिषासूर मर्दिनी महाकाली हे आपल्या कवठेमंकाळची सर्वांची आराध्य देवी आहे। गिरलिंगेश्वर आणि दंडोबा यांच्या पवन स्पर्शानं पावन झालेली ही कवठेमंकाळची भूमी असल्यामुळं ही आपल्या सर्वांच्यासाठी पुण्यभूमी आहे। आणि अशा पुण्यभूमीमध्ये जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने मला विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून दिलं आणि त्याबद्दल तुम्ही सर्वजण माझा सन्मान करताय, हे माझं भाग्य आहे, माझ्यासाठी आनंदाची बाब आहे। अशा या देखण्या कार्यक्रमामध्ये एक बहुजनाचा मुलगा जो आपल्या समोर अर्जुन पुरस्कार प्राप्त सचिन खिलारी जे आटपाडीचे करगणीचे आहेत त्यांचाही सन्मान या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी ठेवलेला आहे। ते स्वतः उपस्थित आहेत। डॉक्टर रवींद्र अरळी साहेब ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम होतोय ते माननीय राहुल गावडे, माननीय शशिकांत भजबळे सर, माननीय रमेश नाना खोत, युवा नेते कवठेमंकाळ तालुका बाळासाहेब हजारे, भाजपाचे नेते शिरूर माननीय राजू पाटोळे, माननीय जयसिंग तात्या, माननीय अक्षय हक्के, माननीय अमोल गोरड, वैभव मोठे, माननीय राजाराम पाटील सर, माननीय मिलिंद कोरे, माननीय खरमाटे साहेब, ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब गुरव, माननीय माझे मित्र संजय बनसोडे, अन्य सगळे पत्रकार मित्र इथं उपस्थित आहेत। आणखी मान्यवर आहेत, तानाजीराव वेंगर आहेत, श्रीकांत हजारे आहेत, बाकी सगळे डॉक्टर टीम सगळी इथं उपस्थित आहेत आणि तुम्ही सगळेजण असंख्य लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर कवठेमंकाळला कार्यक्रम आज उद्या करत जरा उशीर झाला, त्यांचा सारखा दबाव होता माझ्यावरती की तुम्ही वेळ द्या, मग एकदा दोनदा हा कार्यक्रम पुढे गेला, पण आज 7 तारखेला हा कार्यक्रम घ्यायचं निश्चित झालं। मला काय अपेक्षित नव्हतं की इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहाल, कारण आता राहुलनं जे भाषण केलं ते भाषण जरा वेगळ्या पद्धतीचं होतं। कवठेमंकाळसाठी जरा ते मला वाटतंय नवीन पेरणी आहे, संजय राऊतनी लिडरशिप केली पाहिजे ह्याची। त्यांनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणी खरं तर वेगळ्या धाटणीची मांडणी होती आणि आपल्या सर्वांच्यासाठी ती महत्वाची होती। आता त्यातून तुम्ही किती बोध घेताय मला माहित नाही, पण जर बोध तुम्ही घेतला तर निश्चितपणे कवठेमंकाळमध्ये क्रांती होऊ शकते। इतकी क्रांती करण्याची क्षमता इथल्या लोकांच्या मध्ये आहे, इथल्या भूमीमध्ये आहे आणि त्यामुळं तुम्ही क्रांती कराल अशी मला अपेक्षा आहे। आज कवठेमंकाळमध्ये माझा सन्मान होतोय
बऱ्याच जणांच्या नजरा या कार्यक्रमाकडे नक्कीच लागल्या असतील. कारण कसं काय, याचा काय मतदारसंघ नाही, इथं कसं काय कार्यक्रम पोरं घ्यायला लागलेत, अशा लोकांच्या राजकारण म्हटलं तर त्या सगळ्या बाबी होतात. परंतु सांगली जिल्हा आहे, सांगली जिल्ह्यातला कवठेमहांकाळ एक महत्वाचा तालुका आहे आणि या तालुक्यावरती सातत्यानं अन्याय झालाय. म्हणजे जिल्ह्यातले जे अनेक तालुके आहेत त्यात कवठेमहांकाळ पण आहे. काही वेळ संधी कवठेमहांकाळ तालुक्याला मिळाली होती, पण त्यातून जे परिवर्तन होणं अपेक्षित होतं ते परिवर्तन आपल्याला होताना दिसत नाही. ही आजची परिस्थिती आहे. आपण काय नुसतं टीकात्मक बोलतोय अशातला भाग नाही, परंतु कवठेमहांकाळ, जत, खानापूर, आटपाडी हे सांगली जिल्ह्यातले जे 4 तालुके आहेत, या तालुक्यांच्या वरती सातत्यानं अन्याय झाला आणि त्यामध्ये काही बदल व्हायचा असेल तर लोकांच्या मधून उठाव होण्याची आवश्यकता आहे आणि तो उठाव तुम्ही आम्ही करण्याची गरज आहे असं मला वाटतंय. आता कवठेमहांकाळमध्ये बरेच विषय आहेत. आता त्यांनी विषय मांडला की बाबांनो, जो उपजिल्हा रुग्णालय आहे ते 100 बेडचं झालं पाहिजे. आणि खरी गोष्ट आहे की गरीब लोक जास्तीत जास्त हे सरकारी दवाखान्यामध्ये जातात आणि तिथं चांगल्या सुविधा असणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे आमचं जतला पण उपजिल्हा रुग्णालय तयार आहे, परंतु तिथं स्टाफ नसल्यामुळे अजून ते चालूच झालं नाही. आणि डॉक्टर साहेब आर्ली साहेब कुठे आहेत, काल त्याला पर्याय आम्ही काढलाय. जिल्ह्याचे कलेक्टर साहेब माननीय राजा दयानिधी साहेब यांनी आणि आम्ही असा एक पर्याय काढलाय की ते काही संस्था हे हॉस्पिटल सरकारी चालवायला घेतात आणि त्यांना जिल्हा नियोजन मधून आपण फंड द्यायचा असतो. तर आपल्या जिल्हा नियोजनची तयारी अशी झाली की होय, आम्ही जर एखाद्या चांगल्या संस्थेनं हा दवाखाना चालवायला घेतला तर त्याचा सगळा खर्च आमची जिल्हा नियोजन देईल. आणि मी परवा आरोग्यमंत्री महोदयांना भेटलो आणि त्यांना मी असा प्रस्ताव मांडला. ते म्हटले, अरे हा प्रस्ताव नवीन आहे आमच्यासाठी. तर म्हटलं हे करता येतंय, तुम्ही तसा विचार करावा. कलेक्टर साहेबांचं आणि आरोग्यमंत्री महोदयांचं मी बोलणं करून दिलं आणि मग त्यांना तो प्रस्ताव मान्य झाला, पटला. त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रस्ताव पाठवून द्या, आम्ही याला मान्यता देतो. जर पुढच्या 8-15 दिवसात ती मान्यता मिळाली तर आपला दवाखाना जतचा म्हणजे आता तो चालू होईल. आणि मी आता सोमवारी जाऊन परत माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटतो की कवठेमहांकाळसाठी आमच्या लोकांची मागणी आहे की तो 100 बेडचा दवाखाना झाला पाहिजे आणि त्याला लागणारा सगळा स्टाफ तात्काळ दिला पाहिजे. मी इथला आमदार नाही, डिस्टर्ब करणं माझं काम नाही, परंतु लोकांची जर भावना असेल की गोपीचंद हा विषय मांडला पाहिजे तर माझं कर्तव्य आहे, ते माझं काम आहे. आणि मी तुम्हाला सोमवार मंगळवार पर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून तसं पत्र देईन, माननीय आरोग्यमंत्री महोदयांना भेटेन आणि तशा पद्धतीची कारवाई करण्याची मी विनंती त्यांना करेन. त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. तुम्ही आहे म्हणून तर मी आहे, नाहीतर माझं खूप अवघड आहे. लोक म्हणतात गोपीचंदची जिरली पाहिजेत, पण अशी माणसं जिरू देत नाहीत. त्यामुळं जे म्हणतायत गोपीचंदची जिरवा, त्यांची अनेक वेळा जिरलेली तुम्ही बघितली आणि पुढं कायम जिरेल. उपजिल्हा रुग्णालय सोडून पुढे गेल्यानंतर रांजणी लागते आणि तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी फार्म तिथं आहे. इतकी मोठी जमीन आहे पण तिथं काहीच नाही. म्हणजे शेड आहेत आणि ते जनावर सुद्धा वाटपाला ते बाहेर न आणतात, व्यापाऱ्याला दिलेलं असते. ते जाऊन खटकाकडनं जनावर घेतो आणि आमच्या लोकांच्या गाड्यात घालतो. मी मंत्री महोदयांना म्हटलं मागच्या, हे बंद झालं पाहिजे. जे महामेश यशवंतराव होळकर महामेश योजनेमधून ज्या लोकांना मेंढ्या वाटप केल्या जातात त्याचे पैसे तुम्ही खात्यावरती द्या. हे नुसतं इथं काही नाही आहे. कसं बंद पडलं, का बंद पडलं, ही कुणाला जमीन पाहिजे का? कारण पुण्यातली गोखलेनगर जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचं कार्यालय आहे, तिथली जमीन एका मागच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यानं विकली. तो वेगळा विषय आहे. ही कुणाला विकायची आहे का? हे कशासाठी बंद पडलंय? तर हे बंद पडू दिलं जाणार नाही. माननीय पंकजाताई आता या खात्याच्या मंत्री आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत. तर यांच्याकडे आम्ही प्रस्ताव मांडला. मागच्या सरकारमध्ये आम्ही 66 कोटी रुपये हे जे राज्यातले मेंढी फार्म आहेत त्यांच्यासाठी दिलेले आहेत. आणि मी सरकारकडे काही मागण्या केलेल्या आहेत की जे ब्रीड, आता राहुल बोलला की नवीन ब्रीड आला पाहिजे, याच्यासाठी कुणी काम केलं नाही. आमचे जे मेंढपाळ आहेत ते रात्रंदिवस जुन्या मेंढ्या घेऊन फिरतात. आता माडगाळ नावाची जी जात मेंढ्यांची आलेली आहे
त्याच्यामुळे जरा मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसतोय. अन्यथा आमचे जे जुने मेंढपाळ आहेत ते त्यांच्या जुन्या मेंढ्यांचं ब्रीड घेऊन 5,000, 7,000, 10,000 पर्यंत मेंढ्या कुकरी विकली जातात. त्यानं लोकांना फायदा होत नाही आणि म्हणून मी स्वतः या सगळ्या विषयामध्ये लक्ष घातलेलं आहे. आणि आता चांगले ब्रीड बकरे असतील किंवा बोकडं असतील हे लोकांना कसे पुरवता येतील अशा पद्धतीचा सरकारच्या माध्यमातून आपला प्रयत्न सुरू आहे. मेंढपाळ जे रानामध्ये आपण म्हणतो कोकणात जातात आणि कोकणातली लोक पाऊस पडल्यानंतर आपल्या इकडे येतात, तर त्यांच्याकडे घोडी आहे आणि ते घोड्यावरती सगळं साहित्य ते लादतात आणि रोज 35 किलोमीटर एक मेंढपाळ चालतो. किती? एक मेंढपाळ सकाळी मेंढ्या सोडल्यानंतर संध्याकाळी मेंढ्या वाड्यात घालेपर्यंत तो 35 किलोमीटर चालतो. आणि त्या घोड्यावरती सगळं साहित्य, त्याचं सगळं खाटला असते, त्याच्यावरती सगळं पाल उभा करायचं, सगळी ताडपत्री असते, कोकरी असतात, कुत्री असतात, कोंबडी असतात, त्यांचं धान्य असतं, आतरून बांगू सगळं असतं. तर मी सरकारला विनंती अशी केली की आता हे किती दिवस चालणार? तुम्ही आम्हाला 50 HP चा ट्रॅक्टर हा तुम्ही आम्हाला द्या, त्याचं 75% सबसिडी सरकारनं द्यावी, 15% बँकेचं कर्ज असेल आणि 10% आमचा लाभार्थी भरेल. तर तत्वतः सरकारनं या योजनेला मान्यता दिलेली आहे की 50 HP चा ट्रॅक्टर पहिल्यांदा काही लोकांना द्यायचा आणि त्याचा रिझल्ट कसा येतोय त्या पद्धतीनं पुढे ते वाढवत राहायचं. आणि हा ट्रॅक्टर दिल्याच्या नंतर त्याच्यावरती सोलर पॅनेल पण लावायचं की जेणेकरून वाड्यावरती संध्याकाळी त्याला पूर्णपणे सोलरच्या माध्यमातून लाईट पण मिळेल. अशा पद्धतीची एक योजना आपण सरकारच्या माध्यमातून करतोय. असे नवीन नवीन प्रयोग विधान परिषदेचा सदस्य तुमच्यामुळे झाल्याच्या नंतर असे अनेक विषय आपल्याला सरकारच्या माध्यमातून करता आलेले आहेत. भटका विमुक्त समाज मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये जवळपास 51 जमाती भटक्या विमुक्तामध्ये आहेत आणि 346 टोटल जमाती आहेत त्या ओबीसी मध्ये आहेत. तर त्यांचे अनेक विषय आहेत, अनेक प्रश्न आहेत. मी आता आल्यानंतर माळी नावाचा मुलगा मला भेटला आणि तो काय म्हणतोय की कवठे मंकाळमध्ये 1000 पाला अशी आहेत, आकडा मागे पुढे असू शकतो. त्यांना मला सांगितलं की त्या लोकांना स्वतःचं घरच नाही, जे लोक पालामध्ये राहतात. आता त्यांना मला निवेदन आता दिलेलं आहे. मग अशी पाला राज्यामध्ये किती आहेत की ज्यांना स्वतःचं घर नाही, ज्यांचं रेशन कार्डामध्ये नाव नाही, ज्यांचं मतदान कार्ड यादीमध्ये नाव नाही, मतदान ओळखपत्र त्याच्याकडे नाही, आधार कार्ड नाही. अशी असंख्य लोक जी छोट्या छोट्या समाजाची आहेत आणि ती अखंड महाराष्ट्रभर राहत आहेत, त्यांच्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. आणि मी त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना कवठे मंकाळमधून आश्वस्त करतो की होय, मी तुमची बाजू सरकारकडे लावून धरतोय आणि सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी वेगळं बजेट सरकारनं द्यावं अशी मी मागणी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्याकडे केलेली आहे. आणि देवाभाऊ मुख्यमंत्री असल्यामुळे हे प्रश्न सुटू शकतात. प्रस्थापित महाराष्ट्रातला पुढारी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचे प्रश्न सुटू शकत नाहीत. कारण तो मुख्यमंत्री झाला असतो पै पाहुण्यांना स्थिर स्थावर करण्यासाठी. कुठल्या पाहुण्याला कारखाना द्यायचा, कुठला कारखाना बंद पाडायचा, कारण तुम्हाला माहित आहे यांना कुठलं काम जमत नाही. आता समजा उदाहरणार्थ जयंतराव पाटील कुठलं स्वतः काम करू शकतात का? नाही करू शकतात, कारण ते कायम सत्तेमध्ये होतं आणि सत्तेत असल्यानंतर काम करायची गरज राहत नाही. आता दुर्दैवानं त्यांच्या 14 ते 19 देवाभाऊ मुख्यमंत्री होते, मध्ये जरा गद्दारी करून 19 ते 22.5 का कितीपर्यंत होते, 22.5 पर्यंत का 21.5 पर्यंत, ते आकडा मला माहित आहे, 22.5 पर्यंत ते घुसले 2.5 वर्ष. परत ते आता बेरोजगार झालेले आहेत. जयंतराव सारखे असे महाराष्ट्रात, हे जयंतराव एक नाव आहे, अशी अनेक नावं आहेत की ती आता बेरोजगार आहेत. ते लगेच इकडे घुसायला लागले. तो भाग वेगळा, त्यांना ते जुळत नाही बेरोजगार राहणं. आपण राहू शकतो पण त्यांना ते जमत नाही. आता जयंतरावचा उद्योग काय आहे? सहकारी संस्था बंद पाडणे, सहकारी संस्था बंद पाडणे, कारखाने असतील, सूतगिरण्या असतील बंद पाडायच्या आणि नंतर त्या विकत घ्यायच्या, घशात घालून घ्यायच्या. आता हा जयंतरावचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे आणि त्याचाच भाग महाकाली साखर कारखाना आहे. हे एक झालं उदाहरण. त्याचा दुसरा भाग आहे मानगंगा सहकारी साखर कारखाना, सोनार सिद्धनगर आटपाडी. जतचा कारखाना तापला, ते राजाराम पाटलांचं 3रं का 4थं युनिट आहे. पैलवान संभाजी पवार अप्पा यांचा कारखाना घशात घातला.
आता बघा, आपण पाप पुण्य मानणारी लोक आहोत आणि त्यामुळं जयंतरावला सगळ्यात पाप कुणाचं लागेल तर पैलवान संभाजी अप्पा पवार यांचा कारखाना जो ढापला याचं पाप जयंतरावला सगळ्यात जास्त लागेल. कारण संभाजी पवार अप्पा मला विधानसभेचे आमदार असताना मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये 1 तास ही स्टोरी सांगत होती. मी तर एकदम छोटा कार्यकर्ता होतो, पण त्यांनी मला 1 तास हा विषय सांगितला आणि त्यामध्ये त्यांचं एक वाक्य होतं की राजाराम पाटलाचा फोटो माझ्या देवाऱ्यात आहे. जयंतराव एक तर पुण्यतिथीला नसेल तर जयंतीला राजाराम पाटलाच्या पुतळ्याला हार घालत असेल. मी रोज आरती करतो, मी रोज अगरबत्ती लावतो आणि त्या फोटोचं पूजन करतो. त्याचं बक्षीस मला जयंतरावने असं दिलेलं आहे. हे कुणाचं वाक्य आहे? पैलवान संभाजी पवार अप्पांचं वाक्य आहे की त्याने माझा कारखाना ढापला. आता त्यांना महाकाली कारखाना ढापायचा आहे. बघा, प्लॅनिंग 5 वर्ष कारखाना बंद आहे. मागं पुढे आकडा असू शकतो, मी काय एवढा कारखान्याचा अभ्यास केला नाही. 280 एकर जमीन आहे. दर 35 लाख रुपये पुढच्या प्लॉटचा आहे. मागं 15-20 लाख तर असेल. कारखान्याला जमीन जास्तीत जास्त 50 एकर म्हणजे हायेस्ट 50 एकर म्हणजे सगळं त्यांचं त्यामध्ये बसतंय. 50 एकर राहिली 230 एकर. आता कर्ज किती असेल? 140 कोटी. ओटीस तुम्ही किती पण केलं या जिल्ह्यामध्ये. अनेक पुढाऱ्यांची ओटीस कर्ज केली. 100 कोटीचं 20, 30, 40, 50 कोटी भरून घ्यायचं, बाकीचं माफ. आज तुम्ही विचार करा, जर सरासरी 20 लाख रुपये गुंठ्यानं जमीन धरली, 40 गुंठ्यामधले 30 गुंठे जमीन विकायला मिळते, तर तुम्ही हिशोब लावून बसा घरी कॅल्क्युलेटर वरती घेऊन. 280 पैकी 50 एकर जमीन कारखान्याला ठेवली आणि राहिलेली 230 एकर गुणुले 30 तेवढे गुंठे म्हणजे 20 त्रिक 60, 6,000 आणि 6 त्रिक 18 किती गुंठे झाले बघा. हिशोब करा, कॅल्क्युलेटर मध्ये बसणार नाही. हे आपल्या जिल्ह्याचे नेते. कारखाना कुणाचा? सभासदांचा. 18,000 सभासद तुमचे, त्यातले 1800 कर्नाटकामधले. मंगळसूत्र कुणी घाण ठेवली, कुणी 7-12 उतारेवरती कर्ज काढलं, सोसायटीचं कर्ज काढलं आणि त्यांनी हा कारखाना उभा केलाय. अरे तुम्ही जिल्ह्याचे नेते आहात, तुमचं विजन काय पाहिजे की बाबा हा कारखाना सभासदांचा कसा राहिला पाहिजे. ते विजन तुमचं आहे का? ते विजन तुमचं नाही आहे. तुमचं विजन आहे फक्त सभासदांचे कारखाने ही आपली स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करणं. आता मला वाटतंय कारखान्याची निवडणूक लागली आहे. मला सगळ्या सभासदांना सांगायचं आहे की तुम्ही सगळे ताकदीनं पॅनेल उभा करा. नेत्याची आवश्यकता नाही तुम्हाला. तुमच्यामध्ये इतकी शक्ती आहे. मी प्रचाराला येतो तुमच्या, तुम्ही कारखाना उभा करा. सगळी कापडं त्या जयंत पाटलाची काढू, पण कारखाना लोकांच्या ताब्यामध्ये ठेवू. अरे बँकेमध्ये तुम्ही इतका भ्रष्टाचार करताय. आजच मला वाटतं काल बातमी वाचली, पेपरला आलंय, जिल्हा बँकेचा दणका. जिल्हा बँकेचा दणका काय? 5 सूतगिरण्यांचा लिलाव काढला. अरे लिलाव काय? ही त्याच लोकांना परत त्या सूतगिरण्या द्यायच्या आहेत. 100 कोटी कर्ज असलं का त्या 20 कोटीला द्यायचे आहेत. हा दणका असतो का? अशा पद्धतीचं चालतं का? आम्हाला 1 लाख रुपयाचं कर्ज मागायला गेला तर तिथं सोसायटीचा सचिव देत नाही. ते म्हणते रानात जातोय. ऊस आहे का? कापूस आहे का? तुमचं डाळिंबाची बाग आहे का? द्राक्षाची बाग आहे का? मग तुम्हाला आम्हाला कर्ज मिळतंय. 1 लाख रुपये थकीत राहिलं, बँकेत साहेब आपल्या दारामध्ये येत आहे. तुम्ही पैसे कधी भरताय? नाहीतर आम्ही तुमचं नोटीस काढतो, 101 करतो, अमुक करतो, तमुक करतो, लिलाव काढतो. अरे बाबांनो, ज्यांनी हे कारखाने बुडवले, खाल्ले, त्या लोकांचं तुम्ही काहीच करत नाही. आमच्या गरीब लोकांच्या पाठीमागे तुम्ही लागलाय. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की महाकाली कारखान्याची जर निवडणूक लागल्यास, मला वाटतं आजपासून 11 तारखेपर्यंत अर्ज भरायचे आहे. तरुण सगळ्या पोरांनी या अर्ज भरा. त्यामध्ये म्हणजे तुमचं नावं नसतील, आपल्या जुन्या लोकांचे असतील, त्यात पण अट्टी काय टाकून ठेवल्या असतील, ऊस घातला, अमुक तमुक बोलत सगळं जरा बघा व्यवस्थितपणे. आणि तशा पद्धतीनं तुम्ही ही निवडणूक लावा आणि कसल्याही परिस्थितीमध्ये हा कारखाना तुम्ही जाऊ देऊ नका. हे काही नाही. आता जतचा कारखाना एवढा मोठा, मला 200-250 एकर तिथं पण जमीन आहे. आमच्या आटपाडीची जमीन आहे 227 एकर, तिथंही 5 लाख रुपयाचा दर आहे. ते पण आता त्यांचं सेटलमेंट झालंय. जयंतराव सगळ्याचा मोरके आहे, बाकी काय नाही. सगळ्या पार्टीच्या ह्यांना कारखाना हेच विकतोय. आता कशा पार्टी चालले तर कोण कोण लोक आहेत ही कसे आहेत तुम्ही बघा. आता आम्ही तर आटपाडी मानगंगा बचाव मोहीम आम्ही हातामध्ये घेतोय. तिथल्या लोकांचा मला आग्रह आहे की तुम्ही लिडरशिप केली पाहिजे. मी उद्याच या संदर्भात सचिनदादा बैठक ठेवली आटपाडीमध्ये की ज्या सभासदांना वाटते कारखान्यात पाहिजे तर कारखाना आम्ही जाऊ देणार नाही. मग काय करावं लागेल ते आम्ही करू. तसं तुम्ही सुद्धा
अरे महाकाली साखर कारखाना हे तालुक्याचं अर्थवाहिनी आहे. इथल्या सगळ्या लोकांना आता 7-10 हजार रुपये बाहेरच्या कारखान्यांना ऊस तोडीसाठी स्वतः खर्च करावा लागतोय. तर आता कारखाना पाणी नव्हतं तेव्हा कारखाना सभासदांचा होता. आता पाणी आलं आणि सभासदाचा कारखाना राहत नाही, तो प्रायव्हेट लोकांचा होतोय. जतला पाणी गेलं तिथला कारखाना प्रायव्हेट लोकांचा होतोय. आटपाडीला पाणी आलंय सगळ्या ठिकाणी, तिथला आता कारखाना प्रायव्हेट करायचंय. म्हणजे हे कुठलं धोरण आहे? हे कुठलं जयंतरावचं समाजकारण आहे? हे कुठल्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं आणि लोकांचं हित हे लोक जोपासतायत? हे सगळं बेगडी आणि नाटकी सगळा विषय होता. यांना बोलणारं कुणी नाही. तुम्ही या विषयावरती बोला. मी काय, माझा काय वैयक्तिक शत्रू नाही जयंत पाटील, माझा त्याचा बांधाला बांध नाही. परंतु तुम्ही जी भूमिका जिल्ह्याच्या बाबतीमध्ये घेताय, का नाही कवठेमंकाळला एखादा मोठा कारखाना आला? का कवठेमंकाळ मधल्या तरुणांच्या हाताला काम इथल्या इथं मिळत नाही? आटपाडीमध्ये का नाही एखादी एमआयडीसी आली? तुम्ही एवढे वर्ष सत्तेमध्ये आहे, एवढे वर्ष तुमच्याकडं मंत्रालयामधलं महत्वाची पद तुमच्याकडे होती, जतला का नाही मिळाला? आता मी आमदार होण्यापूर्वी मी प्रयत्न केला तर 1,500 एकरामध्ये एमआयडीसीला मंजुरी सरकारनं दिलेली आहे. आता मी साधा माणूस आहे, छोटा माणूस आहे. मी काय तेव्हा विधानसभेचा आमदार नव्हतो, मी विधान परिषदेचा आमदार होतो आणि माझा तालुका पण जत नव्हता. मी तिथं उभा राहणार याची शाश्वती पण नव्हती. पण मला तिथल्या लोकांच्यासाठी काहीतरी करावं वाटलं म्हणून एका साध्या आमदारानं विधान परिषदेचा प्रयत्न केला. तर 1,500 एकरामधली एमआयडीसी येऊ शकते, तर कवठेमंकाळला का नाही? आणि हा तुम्ही प्रश्न स्वतःला विचारा. सरकारमध्ये राहिलेली माणसं आहेत 15-15 वर्ष, जिल्ह्यामध्ये मोठं नेतृत्व. यांनी ठरवलं तर काही झालं असतं, पण यांना काही करायचं नाही. तुम्हाला गुलाम म्हणून तुम्ही राहायला पाहिजे. ते आल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्या मागे पुढे पळायला पाहिजे, त्यांचे बॅनर लावले पाहिजेत, फटाकड्या उडवल्या पाहिजेत, त्यांच्या बरोबरचा एक फोटो काढून तुम्ही घरात भिंतीवर नेऊन लावला पाहिजे. माझी आणि जयंतरावची ओळख आहे, ह्याच्या पलीकडं काही नाही. आणि ह्यातून तुम्ही बाहेर पडा, त्याचा काही उपयोग नाही आहे. बहुजन समाजाला तर माझी विनंती आहे, राजकारणाशिवाय तुम्हाला सन्मान मिळू शकणार नाही, अजिबात मिळणार नाही. आज मी एकटा आमदार आहे. जिल्ह्यातल्या कुठल्याही बहुजनानं माझ्याकडे यायचं, गरीब मराठ्यापासून सगळ्या लोकांनी. तुमचं काम करून देण्याची जबाबदारी माझी, कुठल्याही मतदारसंघात असा. मला शिराळ्या वाळल्यापासून लोक माझ्याकडे येतात, आमचं असं असं काम आहे तुम्ही करून द्या. परंतु हे एका दोघांचं काम नाही मित्रांनो. हे गोपीचंद आमदार झाला म्हणून प्रश्न निकाली निघत नाही. असे असंख्य गोपीचंद महाराष्ट्रामध्ये तयार व्हावे लागतील. असंख्य लोकांना लढावं लागेल. तुम्हाला संघर्ष करायची तुमची तयारी असली पाहिजे. पोलीस स्टेशन तुमच्यावर केसेस पडणार, जेलमध्ये तर जावं लागणार. गेलं पाहिजे तुम्ही. ज्याला लढायचं आहे ना, ज्याला काम करायचं आहे, ज्याला बदल करायचा आहे, त्यानं या सगळ्या गोष्टींना सामोरं गेलंच पाहिजे असं माझं मत आहे. आणि तुम्ही त्या बाबतीमध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करताना तुम्ही सगळ्या विषयामध्ये अशा बाबतीमध्ये पुढे येण्याची आवश्यकता आहे. अरे आपल्या पाठीमाग बिरोबाचा आशीर्वाद आहे, तुम्ही लक्षात घ्या. बिरोबाचा आशीर्वाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शक्ती जर तुम्ही आम्ही एकत्रित केली ना, तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. इतकी ताकद या दोन्ही विषयामध्ये आहे. आणि ते विषय घेऊन आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे. तुम्ही जर ते विषय घेऊन पुढे नाही गेला तर काही होणार नाही. त्यामुळे तुम्ही विचार करा या सगळ्या बाबतीमध्ये. कवठेमंकाळ तालुक्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी पाणी आलेलं आहे. एखादं दुसऱ्या गावात पाणी नसेल, मला वाटतंय वरच्या टेंबूचं टप्पा क्रमांक 6चं पाणी जे यायचं आहे तेवढीच गावं राहिली, बाकीची सगळी पाणी आता सगळ्या गावात आलेलं आहे. आता मला तुम्ही सांगा, किती निवडणुका झाल्या? 5-5 वर्षामध्ये 5-5 मीटर सुद्धा काम झालं नाही, परंतु निवडणुका त्याच्यावरती झाल्या. एकटा देवाभाऊ 14ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर, संजयराव तुम्हाला मान्य करावं लागेल, नागपूरमध्ये राहणारा माणूस, त्यांचं इकडं देणं घेणं नाही. इस्लामपूरवाल्याला जतची काळजी वाटली नाही, सांगलीवाल्यांना जतची काळजी वाटली नाही, तासगाववाल्यांना आटपाडीची काळजी वाटली नाही. परंतु इथून 800 किलोमीटर नागपूरला राहणाऱ्या देवाभाऊंना काळजी वाटली की सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक दुष्काळी गावामध्ये पाणी गेलं पाहिजे आणि त्यासाठी हजारो कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिले. आता तुम्ही विचार करा, देवाभाऊ नुसत्या सांगलीचा विषय नाही, अख्ख्या महाराष्ट्रातला दुष्काळ मिटवण्याची क्षमता त्या नेतृत्वामध्ये. मी काय उगाच त्यांचं कौतुक करत नाही, त्यांच्याकडे ती हिंमत आहे, त्यांच्याकडे ती ताकद आहे. एकट्याच जतला 2000 कोटी रुपये दिले.
आणि जयंतराव जलसंपदा खात्याचे मंत्री होते, त्यांनी किती दिले तो तुम्ही सगळे पत्रकार हिशोब काढा, त्या लोकांना द्या ना समोरासमोर. 2.5 वर्ष जयंतराव जलसंपदा खात्याचे मंत्री होते, त्यांच्याकडे सगळ्या दुष्काळी योजना करण्याचे अधिकार होते. आणि देवाभाऊ आता 2.5 वर्ष जलसंपदा खात्याचे मंत्री होते, त्यांनी किती महाराष्ट्रातल्या योजनांना पैसे दिले आणि जयंतरावनी किती दिले? जयंतराव 2.5 वर्ष महाराष्ट्राचे जलसंपदा खात्याचे मंत्री असताना 5 योजनाला पैसे दिले. किती? 5 योजनाला. आणि देवाभाऊ राज्याचे जलसंपदा मंत्री झाल्यानंतर 125 योजनाला पैसे दिले. किती किती फरक आहे? किती? मग आता कुणाला नेता मानायचं? आता तुम्ही तर मानत नाही, पण जे त्यांना कार्यकर्ते जे आहेत ते नेता मानतील, त्यांनी तर आज पहिला बेताडावरचा जयंतरावचा फोटो काढून गुपचूप तर नदीत नेऊन टाकला पाहिजे. गुपचूप जरा तुम्हाला इज्जत जाईल पै पाहुण्यात, लय रुबाब आधी केलेला असतोय, पण काय उपयोग नाही रे. त्यांचं गाव आहे कासेगाव, हे तुम्हाला माहित आहे ना सगळ्यांना. कासेगाव मधलं पोलीस स्टेशन भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. मी तुमच्या बरोबर बोलत असताना कवठे मंकाळचं तरी आपल्या सरकारच्या स्वतःच्या हद्दीत आहे, पण जयंतरावच्या गावचं पोलीस स्टेशन हे आता भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. संजयराव ह्याच्यावरती अग्रलेख लिहा उद्या. इस्लामपूरच्या पोलिसांना अजून स्वतःला राहायचं हक्काचं निवासस्थान नाही आहे. ह्या लोकांनी आपल्या जिल्ह्याचं 20-20 वर्ष राजकारण केलं, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ह्याचं मला सगळ्यात वाईट वाटतंय की ज्यांच्याकडे विजन नाही, जे काम करू शकत नाहीत. आता आम्ही जतसाठी आटपाडीसाठी कार्डियाक अँब्युलन्स मागं मी लावून धरला होता विषय. डॉक्टर साहेब, कार्डियाक अँब्युलन्स तुम्ही बघितलं एकाला 50,000 रुपये भाडं घेतात. इथून पुण्याला जायचं म्हटलं तर सर्वसामान्य लोकांची ती कपॅसिटी नाही आहे. आता आटपाडीची अँब्युलन्स आली आहे आणि पुढच्या महिन्यात जतची येईल गरिबांसाठी. अरे तुमच्याकडे सगळे आहेत ना. 800 कोटी रुपये जिल्हा नियोजन मध्ये पैसे आहेत. आपल्या नुसत्या जिल्ह्याचं बजेट 800-900 कोटी रुपयाचं आहे. कुणाला दिलं तुम्ही? किती नंदीवाल्यांच्या वस्तीवरती तुम्ही रस्ते केले? किती लोणारी समाजाला तुम्ही निधी दिला जिल्हा नियोजन मधून? गरीब लोक जे आहेत वाड्या वस्त्यावरती राहतात, अरे त्यांचा लोकप्रतिनिधी नाही, पण लोकप्रतिनिधीचं काम आहे समान वाटप झालं पाहिजे. ज्या लोकांना आमदाराकडे जाता येत नाही त्या लोकांच्याकडे आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून मी जतच्या लोकांनी मला निवडून दिलंय. मी पहिल्यांदा सांगितलं माझ्या सगळ्या सहकार्यांना की ज्या लोकांना कधीच राजकीय पद मिळालं नाही त्या लोकांना पहिल्यांदा आपण पद देऊ, आपण मागच्या लाईनीमध्ये बसू आणि त्यांना पुढच्या लाईनीमध्ये बसवू. हे धोरण आम्ही आता जतमध्ये राबवतोय. जे आमच्या अधिकारात असेल तेवढं. आमच्याकडे काही मोठे अधिकार नाहीत, पण जे अधिकार आमच्याकडे आहेत आमदार म्हणून ते आम्ही डॉक्टर साहेब आम्ही ठरवून सगळ्या लोकांना न्याय देतोय. तशी भूमिका आम्ही घेतली आहे. या जिल्ह्यामध्ये वसंत दादा पाटील आणि राजाराम पाटील 2 गट, आता पण येतं पेपरला छापून 2 गट. अरे कशासाठी गट? कसले गट? मी जबाबदारीनं बोलतोय. वसंत दादांच्या पासून जयंतराव पाटलांच्या पर्यंत जेवढे नेते या जिल्ह्यामध्ये झाले त्यांच्या 100 पट काम हे एकट्या नागनाथ अण्णा नायकोडींनी केलंय. हे मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी. नागनाथ अण्णा नायकोडींनी ते आपल्याला मतं मागायला आले नाहीत, ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत, पण त्यांच्यामुळं कृष्णेचं पाणी हे जतला मिळू शकतं, कृष्णेचं पाणी हे कवठे मंकाळला मिळू शकतं, हे आटपाडीला, हे खानापूरला, हे सांगोल्याला, हे मंगळवेड्याला, हे तिकडं फलटणला, मानला, खटावला, अलीकडच्या दुष्काळी भागाला हे कृष्णेचं पाणी मिळू शकतं. ही संकल्पना पहिल्यांदा नागनाथ अण्णा नायकोडींनी मांडली. राजाराम पाटलाचे 4-4 ठिकाणी पुतळे बसले, पण नागनाथ अण्णाचा बसू शकला नाही. का हो? एखाद्या गार्डनला नाव नाही, एखाद्या इमारतीला नाव नाही. माझी मागणी आहे सरकारकडे की टेंबू योजनेला नागनाथ अण्णा नायकोडींचं नाव दिलंच पाहिजे. आणि त्यांचा तालुका इस्लामपूर आहे. त्या इस्लामपूर मधल्या एखाद्या चांगल्या स्मारकाला, स्मारक बांधायचं राहू द्या, पण एखाद्या चांगल्या इमारतीला, एखाद्या मोठ्या गार्डनला नागनाथांचं नाव द्या ना, की ज्या माणसानं निस्वार्थपणे आमच्यासाठी, लाखो लोकांच्यासाठी ज्यांनी
स्वतःचा पैसा खर्च करून, कारखान्याचा पैसा खर्च करून आम्हा लोकांना जागृत केलं, आम्हा लोकांना लढायला उभा केलं. आखाडीला पाणी परिषद घेतली 13 दुष्काळी तालुक्यांची, आणि मग लोकांच्या मध्ये एक चळवळ तयार झाली, आणि मग 95 नंतर या योजनांचा सगळ्या विषय पुढे आला. आणि मनोहर जोशी साहेब, गोपीनाथरावजी मुंडे साहेब तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते, आणि त्यांनी या योजनांचा शुभारंभ केला. पण त्याची सुरुवात 92 साली की नागनाथ अण्णा नायकवडींनी केली. मोठ्या लाखोच्या सभा ते घ्यायचे, गावागावात असेल तर त्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल, हे कशामुळं, हे कशासाठी, या सगळ्या विषयामध्ये आपण जाण्याची आवश्यकता आहे. कवठे मंकाळ तालुक्यामध्ये आपल्या तरुणांची एक फौज तयार करा. तुम्हाला कसली अडचण आली मला सांगा, मी तुमच्या बरोबर ठामपणे उभा आहे. तुम्हाला कुठली कसली अडचण येऊ देत नाही. कुणी खोटं केलं, पोलीस स्टेशनला त्रास दिला, तुमच्यावरती चुकीचे खटले दाखल केले, काही होणार नाही. पण तुम्ही एक चळवळ तयार करा, एकत्रित या आणि आपली सुरुवात करा जोरदार. जिल्हा परिषद पंचायत समितीला सुरुवात होते का बघा, विचार करून एक चांगलं पॅनेल तगडं उभा करा ना एका बाजूला. बघा कसा दणका होऊन जातोय. हे राजकारणामध्ये प्रचंड ताकद असते. तुम्ही जरा केलं ना ते होऊ शकतं. आता मला नगरपालिकेचे कामगार भेटले, स्वच्छता करणारे कामगार. म्हणजे आमची नगरपालिका इतके दिवस झाले अजून आम्हाला परमनंटच केलं नाही. आमचं ते यादीत नाव आलं, आता आलेच ना. अरे कोण बघणार, कुणी तर बघितलं पाहिजे. गरीब माणसं आहेत, स्वच्छता करणारी लोक म्हणजे गरीब लोक आहेत. त्याची कुणी तर बाजू घेतली पाहिजे ना. मोठ्याची बाजू कुणी घेईल, गरीबांची बाजू घेईल. आता सांगलीमध्ये 1200 कर्मचारी असे आहेत की त्या कर्मचाऱ्यांना अजून परमनंटच केलं नाही. ते मानधनावरती आहेत. 1986 ला मानधनावरती लागणारे कर्मचारी अजून मानधनावरती आहेत. माझा जन्म 82चा आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आज ती लोक 1200 लोक आज गरीब 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 लोक आहेत. मुंबईमध्ये मंत्रालयाला पाठी घालतात. आम्ही आता ती फाईल पुटअप केलेली आहे. काही दिवसामध्ये त्यांचं परमनंट ऑर्डर सरकारच्या माध्यमातून निघेल. हे उद्योग सुरू आहेत आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये. आणि त्यामुळे या विषयामध्ये कवठे मंकाळ तालुक्यानं, आता बाकीच्या तिकडे आपण हात घालायला नको, पण कवठे मंकाळमध्ये आपण विषय घेऊ शकतो. पूर्वी कवठे मंकाळ आणि आटपाडी असा मतदारसंघ होता. ते असतं तर बरं झालं असतं, मला जतला जावं लागलं नसतं. आणि आता परत पुनर्रचना आहे, काही घडू शकतं. सांगली जिल्ह्यात कुठेही तुम्ही चालताय त्यामुळे काय नाही, पुनर्रचना आहे. आता 2019 पूर्वी 2026 ला परत मतदारसंघाची पुनर्रचना होते. त्यामुळं कवठे मंकाळ आता काही लोक बोलतात आता मतदारसंघ पण वाढणार आहे. त्यामुळं कवठे मंकाळ स्वतःच एक विधानसभा क्षेत्र होऊ शकतं. त्यामध्ये ते खरी खोटी माहिती नाही, पण 2 लोकसभा होणार किंवा विधानसभेचे मतदारसंघ छोटे छोटे होणार असं एक लोकांच्या मध्ये चर्चा आहे. मंत्रालयात पण चर्चा आहे, लोकांच्या पण अधिकृत नाही. उद्या मनात गोपीचंद पडळकरांनी अशी घोषणा केली, असा काही विषय नाही. मी काही तेवढा मोठा माणूस पण नाही, परंतु असं होऊ शकतं. त्यामुळे तयारी लागा, काही चिंता करू नका. आपल्याला काहीतरी करावं लागेल. मी लोकसभेला उभा राहिलो तेव्हाही तुम्ही मला चांगली मदत केली होती 2019च्या लोकसभेला, बरोबर ना. सगळे फाटकी फाटकी माणसं आम्ही एकत्रित झालो. गावात आता ते गट तसाच आहे. ग्रामपंचायतला ती लोक लढतात. बऱ्याच गावामध्ये तसंच आहे. मला फोन करतात ते तेव्हाचा आपला गट झालाय, आता आम्ही सरपंच झालोय. तेव्हाचा गट होता, आता आपला डेप्युटी सरपंच झालाय. आपले 4 सदस्य निवडून आलेले आहेत. एखादा विचार पेरला ना तो लोकांच्या पर्यंत खोलवर जातो. आणि त्यामुळं कवठे मंकाळमध्ये आज तुम्ही जो कार्यक्रम घेतलेला आहे, राहुल दादा असतील, रमेश नाना असतील, सगळी राजू असेल, सगळी टीम असेल, त्यांनी एक खूप चांगला कार्यक्रम घेतलाय. माझ्या सत्काराचा एक निमित्त आहे, परंतु तुमच्यामध्ये एकत्रित येण्याची भावना ही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तयार व्हावी आणि ती संघटितपणा एकत्रित येऊन तुम्ही काहीतरी चांगला निर्णय राजकीय दृष्ट्या घ्यावा असं मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटतंय. कवठे मंकाळमध्ये माझा सन्मान होतोय ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. कारण माझं कवठे मंकाळशी खूप संबंध आहे. संजय भाऊ तर मला मी 2002 सालापासून तुम्हाला सगळ्यांना ओळखतोय आणि तेव्हापासून तुम्ही मला बघितलंय. मी काय फार मोठ्या घरातला अशातला भाग नाही, पण बाहेरच्या लोकांना वाटणार ह्याला काहीतरी लॉटरी लागली, पण त्यांना माहित नाही मी काय काय केलंय. मुंबईच्या वगैरे लोकांना वाटणार ह्यो काय मध्येच घुसलाय, ह्यो नुसता पवारांना बोलतोय त्याच्यावर आमदार झाला का, पण त्यांना माहित नाही आपण काय काय इकडं कार्यक्रम केलेले आहेत, सामाजिक कार्यक्रम केलेले आहेत, किती वेळा जेलमध्ये गेलोय, माझ्यावरती केस टाकलेल्या. त्यांना वाटतं अरे हो काय असंच आहे काय, त्यांना माहित नाही.
ज्यांनी माझ्यावरती केस टाकली तेव्हा त्यांच्या चड्या फाटक्या होत्या आणि मी सफारी गाडीतनं फिरत होतो. परंतु त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळं आता त्या विषयावरती बोलायचं नसते, ती लोकांना नाहीत, त्यामुळे त्या विषयावरती मी बोलत नाही. जिवंत माणसाची कापडं काढता येतील, बाकीच्या लोकांवरती बोलणं उचित होत नाही. परंतु जतकरांनी माझा खूप सन्मान केला. विधानसभेमध्ये त्यांनी मला पाठवलं. मला पाडण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला. अनेकांना वाटतच नव्हतं की मी निवडून येईल, कारण ते त्यांच्या पाहुण्याला फोन करायचे, ते माझ्या विरोधात असायचे, मला येत नाही निवडून. ते तिकडं वर रिपोर्ट करायचे पास, हे येत नसते. पण मला कॉन्फिडन्स होता. डॉक्टर आरडी साहेब, आमची सगळी टीम भाजपची आणि सगळ्या महायुतीची, आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करत होतो आणि लोकांना वाटत होतं की गोपीचंद हा जतमधून आमदार झाला पाहिजे. सगळ्यात जास्त जयंतरावची झोप उडाली होती. जयंतराव झोपलंच नाही. जयंतराव हा एकदम कपटी आणि नीच माणूस असल्यामुळं तो आयुष्यात समाधानी राहत नाही. अहो, मी जेव्हा विधान परिषदेचा आमदार झालो, माणूस एखादा हलकट आणि नीच कसा असू शकतो? लोक म्हणजे गोपीचंद काही बोलतो. आता तुम्ही सांगा, मी विधान परिषदेचा आमदार झालो, माझ्या बरोबर सगळेच आमदार, उद्धव ठाकरे साहेब असतील, आपल्या नीलम गोरेताई असतील, शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीतून तेव्हा आमदार झाले, अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीतून आमदार झाले, अन्य असतील 9 जण आम्ही होतो. आणि तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि उद्धव साहेबांनी शपथ घेतली तेव्हा ते आमदार नव्हते. आणि आमदार झाल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये शपथ घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत आमदार व्हावं लागतंय. मग त्यांनी विनंती केली मोदी साहेबांना. कोरोनाचा काळ होता, सगळं लॉकडाऊन होतं, कोण कोणाला भेटत नव्हतं, बोलत नव्हतं. त्यांनी विनंती केली की आता माझं 6 महिने वेळ संपतीये आणि जर मी आमदार नाही झालो तर सरकार पडतंय. मोदी साहेब मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी मान्यता दिली. आता आपल्याला वाटतं पडलंच पाहिजे, असंच झालंय म्हटल्यावरती आपल्याला वाटतं ना कार्यकर्ता म्हणून हे कशाला व्हायचं. पण त्यांनी विनंती मान्य केली आणि त्यांनी निवडणूक लावली. निवडणूक पूर्ण बिनविरोध. सगळ्यांचं ठरलं की निवडणूक बिनविरोध. आता आम्हाला निरोप आले, आम्ही गेलो तिकडं, अर्ज वगैरे सगळं भरणं झालं. गुप्त होतं, ते कुणालाच माहित नव्हतं कुणाचा अर्ज भरणार काय. टीव्हीवरती वेगळीच नावं होती. आणि जेव्हा छाननी होती तेव्हा प्रदेश कार्यालयामध्ये मी बसलो होतो. सगळे उमेदवार आम्ही सगळे प्रदेश कार्यालयामध्ये होतो. आम्ही काय तिकडे जायचा विषय नाही, पार्टीचे वकील होते. आणि माझा फोन सायलेंट. देवाभाऊंचे 4-5 मिस कॉल, चंद्रकांत दादांचे 4-5 मिस कॉल. परत मी मोबाईल घेतला तर एवढे मिस कॉल पडले. मी फोन लावला, अरे तू कुठं आहे? मी म्हटलं प्रदेश कार्यालयामध्ये आहे. अरे ताबडतोब जा म्हटले, तिथं तुझ्यावरती आक्षेप घेतलाय. म्हटलं माझ्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही, आपल्याला काही प्रॉपर्टी नाही, इन्कम टॅक्स नाही, काही मानगड नाही. तोपर्यंत एका डीवायएसपीचा फोन आला की तिथून गृहमंत्री अनिल देसाईंचा फोन आलाय एसपी साहेबांना आणि त्यांनी तात्काळ तुमच्या विषयीची माहिती मागवलेली आहे. म्हणजे गुन्ह्याची दुसरं काय, आणि तुम्ही लपवलंय, खोटं आहे, ऍफिडेव्हिट चुकीचं घातलंय आणि अशी माहिती मागवली. मग मी तिथून गेलो विधान भवनामध्ये, काही 2 मिनिटाचं अंतर चालत गेलो आणि बघतोय तिथं तर छाननी सुरू झाली आणि ते 2 आमदार उठले राष्ट्रवादीचे. ते म्हणजे आमचा आक्षेप आहे, आमचा आक्षेप आहे. ते निवडणूक निर्णयात गेलो, अहो आक्षेप काय, तुम्ही अजून सगळे अर्ज माझ्या कस्टडीत आहेत, तुम्ही वाचले नाही, तुम्ही आक्षेप कसं घेणार? तुम्ही अर्ज वाचा आणि मग आक्षेप घ्या. दुसऱ्यांदा बोलले, तिसऱ्यांदा बोलले, आक्षेप आहे. अहो ते म्हणले अर्ज आमच्याकडे, तुम्ही आक्षेप नाही, आमचं वेगळं आक्षेप आहे. काय तर गोपीचंद पळकर यांनी तुम्हाला खोटी माहिती दिलेली आहे आणि त्यांचा अर्ज तुम्ही बाद करा. मग त्यांनी एक नियम वाचून दाखवला. ते म्हणले अर्ज आम्हाला बाद करता येत नाही, तुम्ही हायकोर्टामध्ये जावा. हे प्लॅनिंग कुणाचं? जयंतराव. म्हणजे ही निवडणूक बिनविरोध आहे. मी त्यांच्या पार्टीचा सदस्य नाही, त्यांच्या पार्टीनं मला आमदार केलं नाही, पण ह्याची उगत जळायला लागली आहे. ह्यानं सगळे वकील कामाला लावले. तिथला सरकारी वकील एक त्यांचा कुत्रा होता, तो कागद द्यायला. अरे म्हणलं मी काय असाच पुढारी झालोय का? आणि मग ह्याची साठी निघून गेली. याने एवढं व्याप केलं जयंतरावची, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. माझा ही वृत्ती चांगली आहे का वाईट आहे सांगा? म्हणजे मी त्यांना नीच म्हणतो. आता काय काय परवड, ही काय संस्कृती आहे का? अरे कसली ही संस्कृती आहे का? एक गरीबाचं पोरग विधान परिषदेचा आमदार होतोय, ते तुमच्या पक्षाचा सदस्य नाही, तुमच्या पार्टीमुळे होत नाही. माझा नेता मला आमदार करतोय आणि तुम्हाला त्याला बाद करा. आता तर मग कसं झालं सर बघा ना, जतमध्ये काय परिस्थिती झाली असेल. जतमध्ये त्यांनी एवढे प्रयत्न केले, पण त्यांचा उपयोग नाही, त्यांची ती क्षमता नाही. त्यांनी त्यांच्या पोरासाठी जत तालुका 1-2 वर्षापूर्वी चाचणी केली. तुमच्या आला असेल पेपरला पण बातम्या आल्या होत्या की जतमध्ये त्यांच्या पोराला उभा करायचंय, पण ते काही मेळ बसत नाही. लोकांचं त्यांच्या बाजूने लोकमत नाही. परत त्यांनी प्रयोग केला हातकणंगले लोकसभा, तिथं पण मेळ बसला नाही, सर्वेच येत नाही. ते सर्वेतले
एकदम हुशार आहे, तुम्हाला माहिती आहे, हे लय हुशार आहे, ती कार्यक्रम करतोय, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोय. अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय. टप्प्यात आल्यावर कोण पण कार्यक्रम करल, पण टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय आम्ही. जयंतरावला माझा शब्द आहे, टप्प्यात आणून कार्यक्रम करणार. तुमच्या हिंमत असेल तुम्ही लढा लोकांच्यासाठी. आम्ही जसं लढलो अनेक वर्ष, तुम्ही लढा ना. तुम्ही कारखाने सोडून द्या. म्हणजे जतला बाहेरचा आमदार नको आहे. त्यांनी प्रचारामध्ये भाषण केलं, अरे बाहेरच्याला जतचा कारखाना कसा चालतोय इथल्या सभासदांचा. जयंतरावला माझा आव्हान आहे, तो कारखाना सोडून द्या, तो सभासदांचा कारखाना आहे. आता एवढे वर्ष तुम्ही तिथं पैसे खाल्ले, तिथं कारखान्याच्या माध्यमातून. महाकाली कारखाना ढापायचं कसं काय बघता, हा तुमचा तालुका आहे. आटपाडीचा कारखाना तो कशात घालायचा आहे, तो तुमचा तालुका आहे. अरे तुमचं गाव कासेगाव ते शिराळा मतदारसंघात आहे. तुम्ही इस्लामपुरात जाऊन उभा राहताय आणि तो माणूस जतमध्ये येऊन गोपीचंद बाहेर आलाय. आधी जतची माणसं हुशार आहेत. जतच्या माणसांना सांगायला लागत नाही. झेडपीत जाऊन बघा, 10 सरपंच भेटले का 8 जतचेच असतात. मंत्रालयात जाऊन बघा, कुणी येत नाही, जतची पोरं तिथं भेटतात. कशाला आलाय, मंत्र्यानं माझं काम आहे. एवढे हुशार लोक आहेत ते. त्यांना कुठल्या बाजूनं वारं सुटलंय त्यांना माहित आहे, कुठं उपणायचं त्यांना कळतं आणि कुणाला घरी घालवायचं हे पण त्या लोकांना कळतं. एवढी शार्प लोक आहेत जतची. आणि त्यामुळं माझी जबाबदारी आहे, जतच्या लोकांनी मला ज्या विश्वासानं आमदार केलं ना, मी रात्रंदिवस जत शिवाय माझ्या डोक्यात विषय नाही. आणि डॉक्टर आडी साहेब साक्षीदार आहेत, बरोबर. रात्रंदिवस मी पूर्ण वेळ जतला आहे. सकाळी मी 7ला निघतोय झऱ्यातनं, तिकडे जातोय, रात्री 1-2ला मी परत झऱ्यात येतो. इतका संपर्क आहे माझा तिथं. आता ते मला आता कोण बोललेच नाही तुम्ही जतला राहायला या. निवडणुकीच्या आधी मला जतला राहायला या, जतला राहायला. आता कुणीच मला बोललं नाही. मी रोज जतमध्येच आहे. मी आता जतमध्ये झालोय, काल पण जतमध्ये होतो, उद्या पण परत जतमध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय की देवाभाऊनी शब्द दिलाय जतकरांना, 288 नंबर 1 नंबरला आणणार आहे. मी त्याचं प्लॅनिंग करतोय. तुम्हाला कळेल, एकट्या 2-3 वर्षामध्ये जतमध्ये बदल झालेला दिसेल तुम्हाला. तसाच बदल कवठेमंकाळमध्ये पण पाहिजे. कवठेमंकाळमध्ये पण पाहिजे. इथले लोकप्रतिनिधी आहेत, ते काम करतील. त्यांच्या बाजूने काय करायचं आम्ही भूमिका मांडू. सरकार बरोबर, इथले लोकप्रतिनिधी सरकारच्या विरोधामधले आहेत. परंतु कवठेमंकाळच्या विकासाच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्यायला लागली ना, हा गोपीचंद पडळकर एक पाऊल पुढे जाऊन ही कवठेमंकाळ तालुक्याच्या अस्मितेसाठीची भूमिका आम्ही घेऊ. इथं बदल झाला पाहिजे, इथल्या लोकांना इथंच काम मिळालं पाहिजे. आता आरेवाडीचं आमचं एवढं मोठं मंदिर आहे, मागं 5 कोटी आमच्या सरकारनं दिले होते. आता 2.5 आणि 1.5 कोटी आता आपल्या सरकारनं दिलेले आहेत. आता 19 कोटीचा आराखडा मी परवा जिल्हा नियोजन मधून मान्यता घेऊन मुंबईला पाठवलेला आहे. 160 कोटी एकूण पाहिजेत. त्यातले तात्या 19 कोटी रुपये आता आम्ही ह्या टप्प्यामध्ये शिखर समितीकडे देऊन तो प्रस्ताव आम्ही देणार आहे. आता महाकाली मंदिराचं पण आता आम्हाला लोकांनी निवेदन दिलं की तिथं काय काम करण्याची आवश्यकता आहे. तर ते काम झालेलं दिसेल तुम्हाला. अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. मला जे निवेदन दिलंय ना तुम्ही, ते निवेदन मी उद्याच त्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना तुमच्या इथं पाठवतो आणि त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काम करून घ्या. ते जर नाही काम झालं तर मी कुठल्याही माझ्या आमदार मित्राला विनंती करेल आणि त्यांचे 5-25 लाख रुपयाचा फंड मी या मंदिरासाठी देऊ शकतो. माझे अनेक मित्र विधान परिषदेमध्ये आहेत, सदाभाऊ आहेत आपले, राखीव गडे आमचा, आणि त्यांचा फंड आपल्याला महाराष्ट्रभर वापरता येतो. काही चिंता करू नका. आणि डॉक्टर साहेब आता वेटिंग मध्ये आहेत, त्यामुळे ते झालं तर मग सोन्याहून पिवळं, मग काय कोणाला दुसऱ्याच्या फंडाची तुम्हाला आवश्यकता भासणार नाही. आता देवाभाऊकडे आम्ही विनंती केलेली आहे, बघू आता काय होतं. डॉक्टर साहेब स्थान आता कुठं नेमके आहेत त्या पद्धतीनं ते होईल. पण डॉक्टर साहेबांनी खरं तर मला पहिल्यांदा जतला निवडणूक लढवावं हे त्यांनी मला माझ्या डोक्यात घातलं की बाबा तुम्ही इथं येऊन निवडणूक लढवा, इथं तुम्ही आलं पाहिजे. अहो मी म्हटलं मी बाहेरचा आहे, परत विरोध म्हणजे होऊ द्या, काय व्हायचं ते होऊ द्या, पण तुम्ही आला तरच तिथं मेळ लागू शकतो. तिथं एवढं वातावरण गडूळ झालं की महाराज एक मध्ये उठला आमच्या विरोधात, आता काय बोलावं तर अडचण, त्यांनी एकदम रान पेटवून टाकलं काहीच कारण नसताना. परत वेगवेगळे विषय पुढे आले. शेवटच्या दिवसापर्यंत सगळा गोंधळ, कुणाचा संभ्रम, कुणाला काही कळत नव्हतं. पण लोक एकदम ठामपणे बाजूनं होती. मला 38-39 मतानं मला निवडून देणं हे काय सोपं काम नव्हतं. त्या लोकांनी दिलं. अहो ते शरद पवारचं नातू 1100 मतानं आलंय. 1-1.5 लाखानं पडलंय. 1-1.5 लाखानं पडला नातू. त्यांचा चेहरा अख्खा वापरून सगळं झालं, पण काय उपयोग झाला नाही. अरे आपण तर गरीब माणसं आहोत, राजकारणामध्ये खूप अवघड आहे. एवढं तुम्हाला विधानसभेचा सदस्य होऊ देणं हे फार कठीण काम आहे आताच्या परिस्थितीमध्ये. पण लोकांच्या मध्ये प्रचंड जागृती आहे. एखादा कार्यकर्ता जर ताकदीनं पुढे आला तर लोक त्याला डोक्यावरती घेतात हे तुम्ही समजून चाला. तुम्हाला त्रास होईल थोडा, तुमच्याकडे पैसे नसतील, तुमच्याकडे यंत्रणा नसेल,
पण लोक तुम्हाला, तुम्ही जर प्रामाणिक असाल, तुमच्यामध्ये लढण्याची तयारी असेल, कुणालाही भिडायची तयारी असेल, लोक तुम्हाला मागं पडू देत नाहीत. कारण लोक कायम पडत्याचीच बाजू घेतात. मला अनुभव आहे. तुम्ही जोपर्यंत पडत्या बाजूला असताना लोक तुमच्या बाजूने ताकदीने उभा राहतात. आणि जो श्रीमंत आहे त्याला किती पण असू द्या, पण त्याला एकदम असा फार घुटण्यावर आणते. त्याला ते निवडून येत असेल, काही होत असेल, पण त्याला एकदम अशी रांगायला होती. लोकांचा हा स्वभाव आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीने आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आता सांगा, सचिन खिलारी यांना 3 कोटी रुपयाचं पारितोषिक मिळालं. लोणारी समाजातला एका मायनर समाजातला मुलगा आहे. सचिनचा आदर्श तुम्ही घ्यायला पाहिजे. मोदी साहेबांनी त्याला फोन केला, फोनवरती त्यांच्याशी बोलले. मोदी साहेबांनी परत त्यांना दिल्लीत बोलावलं, त्यांच्या सगळ्या खेळाडूंची चर्चा केली, त्यांना सोबत घेतलं, जेवायला बसवलं, सगळं केलं. हे कशामुळे झालं? त्यांच्याकडे क्वालिटी होती, त्यांनी मेहनत घेतली आणि स्वतःला सिद्ध केलं. म्हणून मोदी साहेब त्यांना फोनवरती बोलले. महाराष्ट्रातल्या कुठल्या भाजपच्या नेत्याला मोदी साहेब फोनवरती बोलले सांगा, देवाभाऊ सोडून? हा, चंद्रकांत दादाशी बोलले असतील, बावनकुळे साहेबांशी बोलले असतील, एखादे 2-4 आणखी नेते असतील, बोललेत का? नाहीत बोलले. आणि म्हणून तुम्ही असं तर एक तर सिद्ध करा, एक तर आमदार व्हा, नसेल तर सचिन खिलारी व्हा. 2 पर्याय तुमच्याकडे आहेत. कुठला पर्याय निवडायचा बघा. दोन्हीत पण मेहनत आहे. माझ्या विषयामध्ये तुम्हाला तुमच्या हातात काय नाही, हे सगळं लोकांच्या हातामध्ये आहे. पण सचिनच्या विषयामध्ये तुमच्या हातात आहे. तुम्ही काय करा ते ठरवा. तहसीलदार व्हा, प्रांत व्हा, कलेक्टर व्हा, हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला काय कुणाला मत मागायला जायला लागत नाही. तुम्ही स्वतः मेहनत घ्यायची आहे. पण विधानसभेचा सदस्य व्हायचं म्हटलं, मैताला गेला पाहिजे, लग्नाला गेला पाहिजे, वाढदिवसाला गेला पाहिजे. जर मुंबईत मिटिंग आहे, इकडे लग्न आहे, तर जायचं कुणाकडं? मुंबईत पण जाणं महत्वाचं आहे, तुम्हाला मतदारसंघात पण जाणं महत्वाचं आहे. प्रचंड अडचण आहे. कारण लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये लोकांना वाटतंय तसं नाही, अरे यांचं लय बरं चाललंय, तशी परिस्थिती नाही. तसं तुम्ही समजू नका. आमदारांना सगळ्या तुम्ही शिव्या घालता, अरे काय पुढार आहे, यांना काय कमी आहे, यांना असं आहे तसं आहे, काही नाही रे. मुंबईमध्ये तुम्ही आला ना मंत्रालयाच्या पुढं, आमदाराच्या खिशाला बिल्ला नसला तर तुम्हाला आमदार थटून गेला तरी कळत नाही हो आमदार आहे म्हणून. फुटपाथवरती सगळे आम्ही फिरत असतोय, त्यातल्या काही लोकांना लोक ओळखतात. त्यातला भाग्यवान गोपीचंद पडळकर आहे की मला लोक ओळखतात. काय ओळखतात? अरे गरीब आमदार आहेत. अनेक आमदार, त्यांच्याकडे कारखाना नाही, त्यांच्याकडे सुतगिरी नाही, त्यांच्याकडे बँक नाही, पण ते लोकांची कामं करून तिथं आलेले आहेत. अनेक असे प्रस्थापित आहेत. तो विषय वेगळा. त्याचा आजोबा होता, त्याचा बाप होता, त्याचा चुलता होता, तो पण आहे. पोराची व्यवस्था बघतोय, 25 वर्ष कधी होते. हा, आमदाराचा पोरगा आमदार होणं सोपं आहे, पण नवीन कुटुंबातला पोरगा आमदार होणं हे फार अवघड आहे. त्याला आधीच बदनाम करून टाकते. तो नालायक आहे, जो असा आहे, जो गुंड आहे. मला गुंड म्हणून त्याने आधी पब्लिश केला. गोपीचंद पडळकर गुंड आहे. तुम्हाला वाटतंय का? रमेश नाना वाटतंय का मी गुंड आहे? हा, नाही वाटत. पण मी जरचा आमदार झालो, सन्मान काय असतोय? अमोल मिटकरी आमदार साहेब मला भेटले. तुम्हाला माहिती आहे, माझं त्याचं एकदम सारखं फायटिंग व्हायची. पण विधानसभेमध्ये मी गेलो, अधिवेशन होतं आणि मी असं चाललो होतो, त्यांनी माझ्या हाताला धरलं. हो पडळकर साहेब, बोला की म्हटलं. काय झालं? व्हायला मांडलं म्हटलं, तुम्ही दुसऱ्या मतदारसंघात जाऊन आमदार झाला. अमोल मिटकरी आमदार साहेबांनी माझं अभिनंदन करणं हा जतकरांनी दिलेला मला सन्मान आहे. हा जतकरांचा सुद्धा सन्मान आहे. त्यांना माहित आहे ना, आमदार होणं एवढं सोपं नाही. त्यांनाही कुणी तर माझ्याविषयी चुकीचं फिडिंग केली, असंच आहे आपला, बोलून बोलून आमदार झालाय. परंतु तिथल्या लोकांनी मला आमदार केलं आणि अमोल मिटकरींनी माझं अभिनंदन करणं, मी हा माझा सन्मान समजतो आणि जतच्या तालुक्याच्या लोकांचा पण सन्मान समजतो. जतच्या लोकांनी मला एका उंचीवरती नेलेलं आहे आणि आज कवठे मंकाळच्या लोकांनी जतकरांच्या माध्यमातून मला आमदारकी मिळाली आणि म्हणून तुम्ही माझा सन्मान करताय. माझी जबाबदारी वाढते. आज मी सन्मान करून गेलो आणि माझं काम संपलं असं नाही. उद्यापासून मला फोन येतील, तहसीलदार साहेबांना काम आहे, पोलीस स्टेशनला माझं काम आहे, ते माझं कर्तव्य आहे. तुम्ही उद्या जरी मला कुठलं काम सांगितले, जबाबदारी सांगितली, तर ते काम करणं माझी जबाबदारी आहे. आणि त्यामुळे मी निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील. पण कवठे मंकाळ पूर्णतः बदललं पाहिजे अशी आपल्या सगळ्यांचीच भावना असली पाहिजे. आहेच भावना, पण त्यामध्ये काहीतरी निर्णय झाले पाहिजेत. एखादी चांगली मोठी MIDC आली पाहिजे. माझा प्रयत्न सुरू आहे, जतला एखादा मोठा प्रकल्प यावा. आणि मला देवाभाऊनी शब्द दिला, उदय सामंत साहेबांनी शब्द दिला, आता ते दावोसला जाऊन आले की एक प्रकल्प आम्ही जतला देतोय.
मला ज्या दिवशी जतला एक प्रकल्प मिळेल त्या दिवशी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असेल की 1000-2000 कोटीचा एक प्रकल्प जतसाठी येतोय. आता मी परवा पण त्यासाठीच गेलो होतो की म्हटलं मला एक प्रकल्प द्या, विनंती केली तर 100% तो मिळतोय. आपल्या इथं मिळू शकतो ना. कवठेमंकाळला पण काही भाग असा आहे की तो खडकाळच आहे, पाणी आलं तरी तिथं काही होऊ शकत नाही. जत मध्ये असा भाग आहे पाणी आलं तर काही बदल होणार नाही. म्हणजे जमीन आटपाडीमध्ये आता सगळीकडे पाणी आलं पण जमीनच इतकी खडकाळ आहे की त्यामध्ये पाण्यानं काही होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी जशी अशी जमीन आहे तिथं आपल्याला काहीतरी प्रकल्प आणावे लागतील आणि जिथं पिकाऊ जमीन आहे तिथं काही अडचणच नाही. जतमध्ये काही जमीन पिकाऊ आहे आणि काही जमीन प्रचंड खडकाळ आहे. कवठेमंकाळ तालुक्यात पण काही गावं असे आहेत की तिथं प्रचंड खडकाळ जमीन आहे. आटपाडी तालुक्यात अशी जमीन आहे जेसीबी त्या रानात गेलं 1 तास चालवलं तर 4 तास त्याचे मोडतात. त्याला परवडतच नाही 1 तास काम करायचं पण नाईलाज होतो. अशी जमीन आहे. तर त्याच्याबद्दल पिकाचं नियोजन, रोजगार हमीच्या योजना या आपण गावात राबवल्या पाहिजेत आणि त्यासाठीचा प्रयत्न आपण सगळ्या सरपंचापासून सगळ्या लोकांनी करण्याची आवश्यकता आहे आणि तो आपण सगळ्यांनी करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल सर्व मंडळींचं. राहुल तर चांगला बोलतोय, मला माहित नव्हतं एवढा चांगला बोलतोय. मी पहिल्यांदा त्यांना ऐकलं. रमेश नाना काय बोलले नाही, राजू पण काय बोलला नाही. तुम्ही आता पुढच्या कार्यक्रमात बोला कारण आपण बोलायला शिकलं पाहिजे. हे आपलं व्यासपीठ आहे. तुम्हाला दुसरीकडे कुणी बोलू देत नाही. आपलं व्यासपीठ लावायचं आणि आपणच बोलायचं. मोठ्या कार्यक्रमात तुम्ही कुठल्या बोललाय का, तुम्हाला कुणी बोलू दिलंय का? मग स्तुतीपाठक कोण असेल तर त्याला बोलू देते. तुम्ही जर सांगायचं असं आहे तू तसा आहे मग त्याला म्हणजे याला बोल पाहिल्याचा. पण तुम्ही जर प्रश्न विचारायला लागला हे येडाय म्हणजे हे जरा बाद झालंय याला मागं बसवा, ह्याला पुढे येऊ देऊ नका. मग आपण जेवढी येडी झालोय तेवढी सगळी एकत्र येऊन आपलंच व्यासपीठ लावायचं, आपणच बोलायचं. आपली पुढे लोक टाळ्या वाजवते. चुकलं तर आपण काय त्याला काही बक्षीस नाही काय नाही. आपण आपली टीम नवीन तयार करण्याची आवश्यकता आहे. लिंगायत आणि धनगरांचं राजकारण व्हावं अशी मी भावना डॉक्टर आरडी साहेबांच्याकडे मांडली. लिंगायत पण खूप मोठा आहे राज्यामध्ये, काय नाही. धनगर पण खूप मोठा आहे, काय नाही. अरे धनगर आणि लिंगायताची ही अवस्था असेल तर गावातल्या रामोशी समाजाचं काय होणार, वडार समाजाचं काय होणार, गावातल्या पालात राहणाऱ्या लोकांचं काय होणार, सुतार लोहार कुंभाराकडे कोण बघणार, कुणी बघणार नाही. आणि म्हणून धनगर आणि लिंगायताची एक परिषद आम्ही महाराष्ट्रामध्ये घेतोय पुढच्या काही दिवसांमध्ये आणि त्यामध्ये डॉक्टर साहेबांनी लीड करावं. कारण फायनान्शियल स्ट्रॉंग माणूस एकच आमच्याकडे असल्यामुळं स्टेज लावायचं कोण हेतून आमचा प्रश्न असल्यामुळं ते डॉक्टर साहेबांना आम्ही आता पुढे घेतोय की एक मोठी परिषद ही महाराष्ट्रामध्ये होण्याची आवश्यकता आहे. कवठेमंकाळमधल्या सुद्धा लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा या सगळ्या विषयामध्ये भाग घेण्याची आवश्यकता आहे. तुम्ही परत म्हणाल जातीव कसं बोलतोय त्याशिवाय काहीच नाही. हे सगळं जे सांगणं बिगणं आहे ना, फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हे टाळ्या वाजवण्यापुरतं इथंपर्यंत ठीक आहे. शरद पवार नेहमी सांगत आले फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यांनी काम कुणाचं केलंय तुम्हाला माहित आहे. हा कशा पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली हेही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता मी त्या विषयावरती बोलत नाही कारण आता मला सूचना आहेत की पवारावरती काय बोलायचं नाही. सगळी म्हणते तो तेव्हा काय बोलू नका पण मी नाही बोलत. आता काय बोलण्यासारखं काय राहिलंच नाही. हा सगळं लोकांना आम्ही उलगाडून सांगितलंय. आता त्यामुळे आम्ही आता त्यांचा आदेश सोडूनच दिलाय. आता त्यामध्ये काय राम आणि रसच राहिलेला नाही. त्यामुळे आता आपल्याला वेगळे विषय घेऊन वेगळा अजेंडा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. या अधिवेशनामध्ये सगळ्या बहुजनांचे विषय, सगळ्या गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे विषय मी सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळं तुमचे काही विषय असतील वेगळे तुम्ही सगळ्यांच्याकडे तर ते सुचवा. आपण त्या पद्धतीनं राज्य सरकारकडे आपण भूमिका घेऊ, तिथं आपण विषय लावून धरू. परंतु देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना न्याय मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. माझे नेते आहेत म्हणून मी बोलत नाही कारण राजकारणामध्ये असं होतं जो माणूस आपल्याला आवडतो त्या माणसाचे दुर्गुण कळत नाहीत, जो माणूस आपल्याला आवडत नाही त्याचे गुण कळत नाही. पण देवाभाऊ असा माणूस आहे मला जरी आवडत असले आणि एखादा विरोधक असेल तर तो विरोधक सुद्धा मान्य करेल की हा नेता महाराष्ट्रासाठी काहीतरी करू शकतो, त्यांच्याकडे काहीतरी व्हिजन आहे आणि महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची क्षमता आहे. आता वीज बिल माफीचा निर्णय त्यांनी घेतला, कसा घेतला, ते किती अभ्यास पूर्ण घेतलाय तो तुम्ही लोकांना आपण सांगितलं पाहिजे.
2 वर्षानंतर 1 रुपयाचा सुद्धा लोड सरकारवरती येत नाही. असं नियोजन सरकारच्या माध्यमातून आहे की जी सोलारचा निर्णय घेतलेला आहे. आता सोलारवरती कनेक्शन द्यायचं सुरू आहे. आपल्या लोकांच्या तक्रारी येत आहेत की बाबा ते त्याला हेड मिळत नाही, बोर आपले 500-700 फुटाचे आहेत, ते पाणी मारत नाही, आपल्या पाईपलाईनी 5-5, 7-7 हजार फुटाचे आहेत, तिथं पाणी जात नाहीत. तर त्याच्यासाठी आम्ही देवाभाऊच्या कानावरती हा विषय घातलाय. आपण त्यातून पण मार्ग काढतोय. त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. बहुजनांच्या वतीने राहुल गावडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीचंद पडळकर साहेब यांचा कवठेमंकाळ बहुजन समाजाच्या वतीने सत्कार झालेला आहे आणि तो मोठ्या उत्साहात पार पडला. त्याबद्दल आलेल्या सर्व जनतेचं मनापासून आभार. आणि कृपया करून स्टेजवर व्यवस्थित यावे, कारण जास्त लोड होऊ शकतो. आणि साहेबांनी जसं उदाहरणार्थ आपल्याला सांगितलं की प्रस्थापितांनी आपलं रक्त शोषलं होतं, उरलं सुरलं रक्त त्यांनी त्यांच्या भाषणातून गरम केलंय आणि संघटनेची भावना तिथून अशीच पुढे आपण घेऊन चालू आणि कवठेमंकाळचा विकास त्यांच्या माध्यमातून नक्कीच करू, ही आशा आता आपण त्यांच्या रूपाने व्यक्त करत आहोत.